उद्यापासून राज्यात 12वीची परीक्षा आहे। परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद होणार अशी माहिती सध्या मिळते आहे। परीक्षा केंद्रांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची सुद्धा नजर असेल। विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं लागेल। 2018 पासून खरं तर गैरप्रकार झालेल्या केंद्रावरील केंद्र प्रमुख सुद्धा बदलले जाणार अशी ही माहिती समोर येते आहे। परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना कुणी आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होईल। कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर सुद्धा थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद होईल। कॉपीमुक्त परीक्षेसाठी आपण नियमावली पाहतोय। संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याची सुद्धा नजर असेल। सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा नजर राहणार अशी माहिती समोर आली आहे। मोबाईल ॲपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर सुद्धा विशेष वॉच असेल। प्रवेशपत्र विसरलेल्या विद्यार्थ्याला हमीपत्र लिहून परीक्षा आता देता येईल। विद्यार्थ्याला परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येणार आहे। परीक्षा केंद्राचं पथकामार्फत वेबकास्टिंग मॉनिटरिंग सुद्धा केलं जाईल। जिल्हा आणि तालुका स्तरावरून विशेष भरारी पथक सुद्धा या निमित्तानं त्या ठिकाणी असेल। परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे सुद्धा 2 स्तर या ठिकाणी असतील। संवेदनशील केंद्रावर जास्त बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथकं आता नियुक्ती करण्यात त्यांची आलेली आहेत। कॉपीमुक्त परीक्षेसाठी आपण ही नियमावली बघत होतो।